नमस्कार, मी रूपाली नातू. जनता राज्य न्यूज चॅनलच्या जनता राज्य कट्टा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दिल में हमने ठान लिया है, जीवन का मकसद जान लिया है, मानवता को ही पहचान लिया है, समाज सेवा ही धर्म हमने मान लिया है. रस्त्यावर आणि चौकात बेवारसपणे फिरणाऱ्या मनोरुग्णांना पुन्हा समाजाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आयुष्य वेचणारा एक ध्येयवेडा तरुण म्हणजे संभव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश शिरसट आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. सर नमस्कार. धन्यवाद. आमच्या जनता राज्य न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. समाजसेवा प्रत्येक जण करतो, प्रत्येकाला समाजसेवा करण्याची आवड असते, पण आपण जी समाजसेवा करत आहात ती खूप वेगळी आहे. कारण रस्त्यावरती जी बेवारस माणसं आहेत किंवा जे दिव्यांग आहेत, जे मनोरुग्ण आहेत, तर अशा व्यक्तींच्या जवळ जायला सुद्धा कुणाला नको वाटतं. कारण त्यांच्या अंगाला सुटलेली ती दुर्गंधी, तो घाण वास, त्यांचे ते कपडे आणि ते असतात मनोरुग्ण. तर अशा व्यक्तींना जाऊन मदत करणं तर लांबचीच गोष्ट झाली, तर तिथे कोणीही फिरकत नाही आणि त्यांची भीती सुद्धा आपल्याला वाटते कारण ते मनोरुग्ण असतात. तर अशा व्यक्तींमध्ये जाऊन तुम्ही त्यांची सेवा करता, त्यांच्याकरता कार्य करता आणि हे सगळं कार्य जे आहे ते आपल्या संभव फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही करता. तर आतिश सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की संभव फाउंडेशनची सुरुवात कधी केलीत आणि संभव फाउंडेशन अशी एखादी संस्था स्थापन करावी असं तुम्हाला केव्हा आणि का वाटलं? नमस्कार. सुरुवातीला माझा परिचय देतो. मी आतिश कविता लक्ष्मण शिरसट. संभव फाउंडेशनच्या माध्यमातून बेवारस मनोरुग्णांसाठी सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कामाची सुरुवात आहे. स्टेबल सर. एकंदरीत संभव फाउंडेशनची सुरुवात ही 2016 साली करण्यात आली. एक बेवारस अवस्थेमध्ये एक मनोरुग्ण महिला होती सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये. बऱ्याच लोकांची अशी चर्चा होती ते आजूबाजूंच्या की तिच्यावर कोणीतरी शारीरिक अत्याचार केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आम्ही शोधाशोध ठाव ठिकाणा घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्हाला एक अशी गोष्ट लक्षात आली की ती बेवारस महिला जी होती तिच्यावर बरंच काही शोषण झालेलं होतं. त्या पेशंटला, त्या एका मनोरुग्ण महिलेला कुठेतरी तिच्यावर उपचार मिळावेत, कुठेतरी तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही संबंधित पोलीस प्रशासनाकडे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था अशा वंचित घटकांसाठी बनलेली व्यवस्था नाही आहे. ह्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर एक स्वतःची एक आयडेंटिटी तुम्हाला निर्माण करावी लागेल, एक ओळख निर्माण करावी लागेल. मग तो एक पहिला प्रश्न पडलेला होता की आपल्याला कोण दाद का नाही देत, हा सर्वात मोठा पहिला प्रश्न पडलेला होता. मग ह्या सगळ्या असंख्य प्रश्नातून एक आम्हाला उत्तर मिळालं की ज्यावेळेस स्वतःच्या आपल्या चार भिंती असतील, ज्यावेळेस आपलं स्वतःचं फाउंडेशन असेल, ज्यावेळेस आपला पाया मजबूत असेल त्यावेळेस आपण आणखीन जोराने काम करूया. ह्या उद्देशाने आम्ही संभव फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याची रजिस्ट्रेशन धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी 2018 साली करण्यात आली. तर हा जो कालावधी होता जो आमच्यासाठी खूप कठीण होता की नेमकं फाउंडेशन म्हणजे काय, त्याची रचना कशी, नेमकं कशा पद्धतीनं काम करायचं, असे बरेच प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेले होते. ह्या प्रश्नाला घेऊनच आम्ही काही मित्र परिवार तयार झालो. सुरुवातीला 5 जण आम्ही होतो. आता सध्याची जी टीम आहे ते जवळपास 25 जणांची आमची टीम संभव फाउंडेशनच्या माध्यमातून कार्य करत आहे. तर एक उद्देश आमचा असा होता की जो इथला वंचित घटक होता, जे इथले निराधार लोक होते, जे वयोवृद्ध होते, जे इथले भिक्षेकरी लोक होते, ह्या लोकांच्या न्याय प्रश्नासाठी, इथल्या मनोरुग्णांच्या हक्कासाठी आम्हाला एक संविधानिक पद्धतीनं एक काम करायचं होतं, दिशादर्शक पद्धतीने एक काम करायचं होतं. ह्या सगळ्याची व्यूहरचना करण्यासाठी आम्हाला फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी साध्य करता आल्या आणि त्या आता आम्ही करत आहोत.
म्हणजे संभव फाउंडेशनची तुम्ही जे रजिस्ट्रेशन केले ते 2018 साली केलं आणि आज जवळपास 5-6 वर्ष झाली संभव फाउंडेशन सर्व निराधार, निराश्रित, बेघर, गरजू आणि मनोरुग्ण लोकांकरता अव्याहतपणे काम करत आहे. सर, तुमचं कार्य खूप मोठं आहे. तर तुमच्या संभव फाउंडेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत तुम्ही जे जे कार्य केलेलं आहे, तुमच्या टीमच्या मदतीने तुम्ही जे कार्य केलेलं आहे ते सुद्धा आम्हा सर्व प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. 2016 पासून या कामाची जेव्हापासून सुरुवात झाली ते आजच काय ते 7 वर्षामध्ये जवळपास 800 मनोरुग्णांचं आम्ही पुनर्वसन केलेलं आहे. त्यापैकी 350 मनोरुग्ण म्हणजे पूर्ण भारतातून आपल्या सोलापूर शहरामध्ये जे आलेले होते अशा मनोरुग्णांचं त्यांचं कौटुंबिक पुनर्वसन आम्हाला करण्यामध्ये खूप मोठं यश मिळालेलं आहे. तर 375 लोकांचं आम्ही मनोरुग्णांचं त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. कन्याकुमारी पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत अशा पूर्ण भारतामधून आपल्या सोलापूर शहरामध्ये जे अनेक प्रकारचे मनोरुग्ण होते अशा मनोरुग्णांना त्यांच्या प्राथमिक स्वरूपामध्ये उपचार करणं, त्यांना त्यांच्या पुढील मेडिकल उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणं, तिथून त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवणं, रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा पूर्णपणे शोध घेणं, पुन्हा त्यांच्या नातेवाईकाशी जाऊन संपर्क साधणं, त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन करणं की त्यांनी काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये एक बरीचशी मोठी दरी काय होते माहिती आहे का, की बरेच वेळेस महिलांबाबतीत खूप मोठा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो की 8-8 वर्ष ही महिला घरापासून आपल्या दूर आहे. ह्या महिलेला घरामध्ये घ्यायचा का नाही असा खूप मोठा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला असतो. आणि समाज आपला अजून इतकाही प्रकल्प झालेला नाही की तो सहसाची एका महिलेला ऍक्सेप्ट करू शकेल. तर तेथे आम्ही जाऊन काउन्सिलिंग त्यांच्या नातेवाईकांना करतो. ते काउन्सिलिंग झाल्यानंतर ते घेतले तर ठीक, नाहीतर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून आम्हाला नातेवाईकांना रिक्वेस्ट करावं लागते. त्यानंतर त्यांचं जे ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट आम्हाला समजावून सांगावं लागते. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आम्ही तो पेशंट त्यांना हे करतो. बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच वेळेस लोकांकडून निगेटिव्ह थिंकिंग येते की आम्हाला सांभाळणं शक्य नाही. अशा वेळेस आम्ही त्यांना काय करतो, एक जे वृद्धाश्रम आहे किंवा जे रिहॅबिलिटेशन सेंटर आहेत पुन्हा त्या ठिकाणी मी त्या पेशंटला ठेवण्याची सोय करतो आणि त्याला तिथेच रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कारण तो तिथेच स्टँड होतो आणि बाकीचे तो तिथेच काम सर्वांसोबत करून देतो. हे सगळं काम करत असताना आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 4 संस्थेशी आमचा संबंध आलेला आहे आणि त्या 4 संस्थेच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य मिळतं. आमच्या टीमला खूप मोठं सहकार्य मिळतं कारण त्यांच्या इथं रिहॅबिलिटेशन सेंटरच्या माध्यमातूनच हे सगळं काम सुरू असतं. रायगडमध्ये कर्जतमध्ये भरत वटवाणी सरांचे श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर झालं. इकडे बुलढाण्यामध्ये अशोक काकडे सरांची एक संस्था आहे दिव्य सेवा प्रकल्प. ह्या लोकांची आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळते. नगरचे गिरीश कुलकर्णी काका यांच्या स्नेहालयमध्ये मनोयात्री जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य मिळतं. ह्या सगळ्यांच्या टीमवर्कच्या माध्यमातून आपलं आजपर्यंत सगळं हे काम सुरू असतं. यासोबतच सोलापूर शहरामध्ये जे 2020ला जे लॉकडाऊन झालेलं होतं संपूर्ण भारतामध्ये, तर आपल्या सोलापूर शहरामध्ये जे इथले स्थलांतरित कामगार होते, जे भिक्षेकरी होते, जे बेघर होते, जे निराधार होते आणि जे वयोवृद्ध जे लोक होते, ह्या लोकांच्या म्हणजे बरीच अशी भकाल परिस्थिती निर्माण झालेली होती. अशा लोकांचा रस्त्यावर आम्ही फिरून ह्या लोकांचा सर्वे करून संबंधित कलेक्टर ऑफिसला त्यावेळेस आम्ही एक अर्ज दाखल केलेला होता आणि त्यांना एक निवेदन आम्ही दिलेलं होतं की ह्या सगळ्या अहवालाचं की इथल्या स्थलांतरित मजुरांसाठी आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे आणि इथले जो भिक्षेकरी वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये ह्या लोकांना निवाऱ्याची आवश्यकता आहे. कारण कोरोनासारखी महामारी ह्या लोकांपर्यंत पोहोचू नये, त्यांना शेल्टर होम निर्माण करावेत, त्यांच्यासाठी शेल्टर होमची स्थापना करावी ही मागणी त्यावेळेस आम्ही केलेली. त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हाधिकारी शंभरकर सरांनी आमच्या कामाची दखल घेतली. त्यावेळेसचे महानगरपालिकेचे आयुक्त ढाकणे सर यांनी त्यावेळेस तात्काळ आमच्या कामाची दखल घेतली आणि त्यांनी आमच्या पूर्ण कामाला एक हिरवा कंदील दिला. त्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये 20 शेल्टर होमची स्थापना करण्यात आली.
त्यामध्ये बेघर राहिले, स्थलांतरित कामगार राहिले, भिक्षेकरी. अन्य भिक्षेकरी राहिले आणि ह्या लोकांना तिथे 2 टाइम जेवणाची, त्यांची नाश्त्याची सगळी सोय करण्यात आली त्यावेळेस. हे त्यावेळेस आमचं खूप मोठ्या प्रमाणात काम होतं. तर हे काम सगळं सुरू होत असताना कालांतराने एक परिस्थिती अशी निर्माण झाली की जे क्वारंटाईन एरिया होत होता त्यावेळेस तिथे लोक जाण्यासाठी खूप घाबरत होते. मग त्यावेळेस आम्ही संभव फाउंडेशनच्या माध्यमातून जी आम्ही टीम तयार केलेली होती, त्या टीमच्या माध्यमातून त्या क्वारंटाईन झालेल्या फॅमिलीला आम्ही 2 वेळेचं जेवण त्यांना पुरवण्याचं काम आणि त्यांना जे गरजेचे साहित्य ते देण्याचं काम आम्ही त्यावेळेस केलेलं होतं. ह्यासोबतच कालांतराने थोडीशी जनजागृती निर्माण व्हायला लागली लोकांमध्ये. कारण सुरुवातीच्या काळामध्ये लॉकडाऊन विषय, कोरोना विषय कोणाला जास्त होती आणि कोणाला माहिती नव्हती की ह्याच्यावर मात कशी करायची. हे सगळं हळूहळू सगळ्या गोष्टी माहिती झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही कोरोनावर प्रचार करायला लागलो. लोकांना सांगू लागलो आम्ही की नेमकं कोरोना म्हणजे काय आणि नेमकं तुम्हाला कोणते नियम अटी पाळायचे आहेत. मग हात धुणं असेल, अंतर ठेवणं असेल, ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आम्ही थोडक्यात लोकांना सांगू लागलो. जनजागृती थोडक्यात आम्ही सांगू लागलो, लोकांना करू लागलो जनजागृती. आणि हे सगळं बाजारपेठामध्ये आम्ही मोस्टली जात होतो. कारण त्यावेळेस बाजारपेठ एक आठवड्याला 2 दिवसाला 1-2 तासासाठी ठराविक वेळेमध्ये पण त्यावेळेस आम्ही म्हणजे खूप जिकरीचा त्यावेळेस काळ होता. त्यावेळेस आमची टीम छान पद्धतीने त्यावेळेस मार्केटमध्ये जाऊन किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन अशा ठिकाणी जाऊन आमच्या टीमने त्यावेळेस पुरेपूर्ण काम केलेलं आहे. यासोबतच दरवर्षी आम्ही काही शैक्षणिक मुलांचा पालकत्व संभव फाउंडेशनच्या माध्यमातून घेतो. हो, संभव शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून. तर एक असं होतं की सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून दरवर्षी 3 जानेवारीला जे काही गरीब कुटुंबातले, जे काही वंचित घटकातले जे लोक आहेत, ज्यांचं काय म्हणतात की एक हातावरचं पोट आहे, अशा लोकांच्या ज्या मुले असतात, जे मुलं असतात, अशा काही भिसेपैकी ज्यांचा काही रोलच नसतो कोणत्या शैक्षणिक प्रकल्पामध्ये, ह्या लोकांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ह्या लोकांना आपण संभव फाउंडेशनच्या माध्यमातून संभव शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरुवात केलेली 2018ला. तर आजच काय 75 विद्यार्थ्यांना आम्ही एक स्टँडिंग चांगल्या प्रकारे केलेलं आहोत. म्हणजे 75 मुलांना थोडक्यात शैक्षणिक त्यांना मदत म्हणून तुम्ही दत्तक घेतलेले आहे, शैक्षणिक दत्तक मुलं घेतलेली आहे. यासोबत सर मी असं ऐकलेलं आहे की संभव फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही दर दिवाळीला ज्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आहेत तर त्यांच्यासोबत तुम्ही दिवाळी साजरी करता. तर त्याबद्दल पण थोडंसं सांगा ना की याच स्त्रियांसोबत दिवाळी साजरी करावी, त्यांना दिवाळीचा आनंद द्यावा असं तुम्हाला का वाटलं आणि केव्हापासून तुम्ही हे करताय? एक 6 वर्षापूर्वी एक घटना अशी घडलेली होती की सोलापूर शहरामध्ये दिवाळीनिमित्त सगळीकडेच रोषणाई होती, सगळीकडेच काय म्हणतात की दीप प्रज्वलन होत होते, सगळीकडे रोषणाई होती, दिवाळीचा ॲटमॉस्फिअर सगळीकडेच होता. मग एक परेड सुरू होता दिवाळीचा. त्यावेळेस मी आपल्या सोलापुरामधल्या महात्मा गांधी रोडवरच्या तर्टे नाक्यासमोरून जात होतो. मग त्यावेळेस काही महिला जिथे म्हणजे तुम्हाला पाहत असाल कधी कधी की दरवर्षी तिथे दर दिवसाला तुम्ही दिवाळी साजरी करताय तिथे जाऊन, तर त्या दिवाळीच्या परेडमध्ये तिथे दिवा नव्हता. तर ते सगळ्या बायका उदासलेल्या बसलेल्या होत्या आणि मला प्रश्नचिन्ह पडला की ह्या लोकांना भाऊबीज करण्यासाठी त्यांचं स्वतःचं माहेर नाही का? हा खूप मोठा माझ्यासमोर प्रश्न पडलेला होता आणि माझं विचारायचं धाडसी नव्हतं की तुम्ही जाऊ शकत नाहीत का तिकडे म्हणून. मग एक दुसऱ्या दिवशी त्यांना मी जाऊन विचारलं की तुम्ही का नाही जात, तुमचं कुटुंब नाही का तुम्हाला? हे सगळं विचारल्यानंतर त्यांचे आंतरिक जे प्रश्न होते, त्यांच्या ज्या दाटून आलेल्या जे मन होते त्याने त्यावेळेस एक वाट करून दिली सगळ्या बोलण्याला. त्याने म्हणले की आमचं कुटुंब आम्हाला जवळ करत नाहीये किंवा आमच्या कुटुंबामध्ये आम्ही जाऊ शकत नाहीये, असे बरेचसे प्रश्न आले. त्यावेळेस असा निर्णय घेतला की इथल्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींच्या चेहऱ्यावर एक हसू आणण्यासाठी, एक आनंद देण्यासाठी, हो, एक दिवा समतेचा वारंगणाच्या दारात, ही कन्सेप्ट घेऊन आम्ही त्यांच्यासोबत दरवर्षी दिवाळी साजरी करतो, भाऊबीज साजरी करतो. त्यावेळेस एक आमचं एक वैचारिक देवाणघेवाण त्यावेळेस सुरू असतं आणि वेगवेगळ्या गोष्टींचं प्रबोधन सुरू असतं. कारण वयोवृद्ध जे झालेले सेक्स वर्कर असतात त्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या बऱ्याच अडचणी असतात
अशा अडचणी आणि त्यांचं एक व्यक्तिगत जे आयुष्य आहे ते आम्हाला खूप जवळून अनुभवता आलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. मग दरवर्षी आम्ही तिथे दिवाळी साजरी करतो, भाऊबीज साजरी करतो आणि एक संभव प्रकल्पाच्या माध्यमातून एक माहेरची साडीतून त्यांना भेट देऊन दिलेली असते. अरे वा, खूप छान. म्हणजे ज्यांच्याकडे दिवाळी साजरी होत नाही तर अशांपर्यंत तुम्ही पोहोचून त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचा आणि त्यांचं जीवन थोडक्यात प्रकाशमय करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. सर, सुरुवातीला आपण बोललो की तुम्ही जे निराधार निराश्रित आहेत, जे मनोरुग्ण आहेत, तर अशांची सेवा करून त्यांच्यावर सगळ्या प्रकारचे औषधोपचार करून त्यांचं काउन्सिलिंग करून तुम्ही त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचं पुनर्वसन करता. तर ही खूप मोठी प्रोसिजर असणार आहे. याच्यामध्ये मनोरुग्णांपर्यंत पोहोचणं आणि त्यांची जी तुम्ही सेवा करताय की त्यांना आंघोळ घालणं, त्यांची दाढी करणं, त्यांची कटिंग करणं, त्यांना चांगले कपडे देणं आणि या गोष्टी त्यांच्या सोबत तिथे जाऊन करणं, हे खरोखरच खूप अवघड काम आहे. कारण ते मनोरुग्ण आहेत आणि तो व्यक्ती समोरचा कसा रिॲक्ट होईल हे आपल्याला काही सांगता येत नाही. तर तुम्ही त्यांच्यासोबत जेव्हा काम करत होता तर तुम्हाला अनुभव कसे आले त्यावेळेचे? सुरुवातीला एका मनोरुग्णासोबत बसण्यासाठी मला स्वतःलाच मनोरुग्ण व्हावं लागतं. तासनतास ह्या लोकांशी माझ्या गप्पा सुरू असतात. एक 1.5 तासाच्या माझ्या संवादानंतर त्यांचा एक शब्द असतो, क्या चाहिए तुमको. मग त्या एका संवादाला धरून आमच्यामध्ये चर्चा सुरू होते. चर्चांती एक विश्वासार्हता निर्माण होते. अरे नाही, हा कोणीतरी आपलाच आहे. त्या लोकांना वाटू लागतं की मी त्यांच्यातलाच एक घटक आहे. म्हणून ते बोलू लागतात. त्यांच्या ज्या मुवमेंट असतात त्या मुवमेंटनुसार ते संवाद साधत असतात. कधी कधी संवाद आमच्यामध्ये असं होतो की भाषेचा खूप मोठा अंतर आमच्यामध्ये असतो आणि कधी कधी मनोरुग्णांना काही बोलता येत नाहीये. ज्यावेळेस दक्षिणमधले ज्यावेळेस मनोरुग्ण आपल्या सोलापूर शहरामध्ये येतात त्यावेळेस सुरुवातीला आमच्यामध्ये जो संभाषणाचा जो हे असतो, अंतर असतो, तो खूप मोठा असतो. त्यावेळेस आम्ही त्यांना हावभाव करूनच ह्या लोकांना सगळं बोलत असतो. हे सगळं करत असताना त्यांची विश्वासार्हता जिंकणं, त्यांची संवाद साधणं हे खूप जिकरीचं काम मला वाटतं. त्यानंतर त्यांच्याशी ज्यावेळेस रिॲक्ट करतो मी की खाना खाए भैया, तर ते मुंडे हलवतात, मान हलवून ते म्हणतात की मेरे को खाना चाहिए. मग इथून जे सुरुवात होते ना, मग त्यांना वाटतं की अरे नाही, हा कोणीतरी आपलाच आहे. मग ते जेवण करू लागतात. मग त्यांना म्हणतो की मी नाही, अभी नहाने का अपने को. मग ते म्हणतात की नाही, मेरे को नाही नहाने का. मग त्यांना व्यवस्थितरित्या कन्व्हिन्स केल्यानंतर, त्यांना जवळ घेतल्यानंतर त्यांना आंघोळ घालणं, मग दाढी करणं, मग कटिंग करणं. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं की बरेचसे मनोरुग्ण ॲग्रेसिव्ह असतात. ते लगेच अटॅक करतात, दगड मारतात, नाहीतर बसल्या ठिकाणी त्यांच्या हातात काय असेल ते आपल्याला बरोबर शकतो. असे बरेचसे वाईट अनुभव आलेले आहेत. पण वाईट अनुभव सांगण्यापेक्षा मला वाटतं की त्यांच्यातला जो पॉझिटिव्ह पण आहे, जे सकारात्मक आहे, ते आपण खूप अनुभवणं खूप गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण की सर्वसामान्य व्यक्तींना प्रत्येक वेळेस हिवाळा, पावसाळा, उन्हाळा ह्या तिन्ही ऋतूमध्ये त्रास होत असतो. एक मनोरुग्ण मला एक असा एक व्यक्ती, असा एक माणूस वाटतो की या तिन्ही ऋतूमध्ये तो स्वतःला ऍडजस्टमेंट करू शकतो. म्हणजे तासन तास एक दिवसभर एका मनोरुग्णाचं चालणं, त्याच्या पायाच्या कातड्या जास्त हे काय म्हणतात, सोलवटून निघतात आणि ते रट्ट होतात पाय. त्यामुळे त्यांना पायाचा उन्हाचा त्रास होत नाहीये. आणि हिवाळ्यामध्ये हे लोक ऍडजस्टमेंट करून राहतात. म्हणजे नग्न अवस्थेमध्ये बसतात, फाटलेल्या कपड्यामध्ये बसतात. यांना चादरीची आवश्यकता नसते ना, कशाची आवश्यकता नसते. हे स्वतःला हे लोक ऍडजस्टमेंट करून घेतात. आणि त्याचप्रमाणे म्हणलं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे लोक फक्त थोडासा अंतर जरा बाजूला सरकले पुन्हा ते भिजत आहे त्या स्वरूपामध्ये जातात. ह्या लोकांकडनं हे आपण शिकलं पाहिजे, मला असं वाटतं. यांच्यातलं एक सकारात्मक येण्याच्या किंवा ते निसर्गाशी जुळवून घेण्याचा ते प्रयत्न पूर्ण करतात. हे सगळं करत असताना यातले बरेचसे असे मनोरुग्ण आहेत की ते आज माझ्याशी चांगली घट्ट मैत्री करून आहेत. एक गेल्या महिन्यातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. बार्शी बस स्थानकावर एक मनोरुग्ण महिला होती. नाव तिचं मंगल होतं. म्हणजे खूप विद्रूप अवस्थेमध्ये होते. अश्मयुगातला जो पेहरावा होता, म्हणजे फक्त एक ओढणी गुंडाळलेली छाती झाकण्यासाठी किंवा खालचं अंग झाकण्यासाठी फक्त एक बॅरिकेडाचं पोतं झाकलेली, अशा अवस्थेमध्ये ती महिला अनेक वर्ष झालं बार्शी बस स्थानकावर होती.
तिच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला तर ती शिवाय देऊन मला पुढे निघून जाणार. मग मी ते पाणी बॉटल घेणार, तिला म्हणणार ताई तुला पाणी हवंय का, पाणी हवंय का. मग ती तरी झिटकारणार, मग ती पुन्हा शिवाय देणार. हे सगळं करत असताना मग तिच्याशी मी संवाद, ती सतत मला शिवाय देत होती आणि तिच्या शिवाय झिटकारून मी तिला पाणी विचारत होतो. हे सगळं बोलत असताना तिला विचारलं ताई मला तुला घरी जायचं नाही का. मग त्यावेळेस तिने आवक्यानं बघितली माझ्याकडे, आश्चर्यचकितून तिनं माझ्याकडे पाहिलं की घरी जायचं नाही का, म्हणजे तिला काहीतरी वेगळं कोणीतरी बोललं. दरवेळेचा संवाद काय असतो माणसाला, चल हाट फूट इथनं निघ, जेवण करणार आहेस का, हे करणार. तिला मी विचारलं की तू घरी जाणार, त्यावेळेस ती माझ्याकडे खालून वरून बघू लागली. त्या बघताशी तिच्याशी मी ज्यावेळेस संवाद साधला की नाही तुझा मुलगा तुला बघतोय, हे करतोय, तुला बोलवतोय, मी माझी बडबड सुरू केलेली. ती एकदम बोलत राहिली, ते असं माझ्याकडे बघत राहिली. मग तिला त्यावेळेस गाडीत बसवलं, कन्व्हिन्स झाली, बसली ती. तिला बुलढाण्याला दिव्य सेवा प्रकल्पामध्ये घेऊन गेलो. तिथं गेल्यानंतर त्या महिलेमध्ये, त्या मनोयात्रेमध्ये इतका छान बदल झाला की आज ती छानपैकी तिचं नाव वगैरे सगळं सांगते, तिची ओळख पटलेली आहे. जवळपास 12-13 वर्ष ती बार्शी बस स्थानकावर होती आणि खूप विद्रूप अवस्थेमध्ये होती. आणि अशी अवस्था की लोकांच्या मनात इच्छा असूनही तिला लोक मदत करू शकत नव्हते. अशा अवस्थेमध्ये म्हणजे ह्या लोकांमध्ये एक सकारात्मक बदलाव होऊ शकतो हे सगळं काम करत असताना, आणि तो बदलाव मी जवळून पाहिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही जे कार्य करता आतिश सर, त्याकरता सगळं तन मन धन सगळ्यांनी झोकून द्यावं लागतं. कधी कधी तर अशी समाजसेवा करताना बरेच समाजसेवी आपल्या घरावरती सुद्धा तुळशीपत्र ठेवतात. तुम्हाला हे सगळं काम करताना असा कधी अनुभव आलेला आहे का की जे स्वतः तर काम करत नाहीतच, पण जे काम करतायत त्यांना सुद्धा तू काय हे करतोयस, तुला काय तुझं घरदार नाहीये का, असेही बरेच रिॲक्शन बऱ्याच जणांचे असतात. तर तुम्ही हे सर्व काम जेव्हा करत होता तेव्हा तुम्हाला समाजातले असे काही अनुभव आलेत का, आणि तुमचे घरचे असे काही अनुभव आलेले आहेत का? एक सुरुवातीचा काळ होता की एका मनोरुग्णाला मी ज्यावेळेस जेवण देण्याचा प्रयत्न करत होतो, त्यावेळेस ते कचरा कुंडीमध्ये बसलेले असताना पूर्ण जेवण माझ्या अंगावर टाकणार. त्यावेळेस माझे कपडे वगैरे सगळे घाण होणार. त्यावेळेस घरी जाण्यासाठी मला 2 वेळा आंघोळ करावं लागणार. आणि प्रचंड सुरुवातीच्या काळामध्ये घरच्यांकडून फार मोठ्या प्रमाणात विरोध झालेला होता, कारण घरामध्ये एक छोटा मुलगा होता, पुन्हा इन्फेक्शन, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या घरातून सुरुवातीला विरोध झाला. हे सगळं होत असताना घरच्यांना मी ह्या लोकांचं किती महत्त्व आहे, ही लोकही पुन्हा माणसात येतात हे महत्त्व घरच्यांना आधी पटवून सांगितलं, कारण सुरुवात माझ्यापासून केलेली. घरच्यांना सांगितलं की नेमकं का विषय हा महत्त्वाचा आहे. हे सगळं करत असताना ज्यावेळेस समाजामध्ये हे काम ज्यावेळेस पसरलं, लोकांना कळत गेलं की मनोरंजनासाठी आपल्यामध्ये कोणीतरी काम करते, त्यावेळेस बरेच लोकांचे कॉल मला येऊ लागले प्रत्येक वेळेस. मग प्रत्येक ठिकाणी एक आतिश जाणं पॉसिबल नव्हतं. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी आतिश पोहोचणं शक्यच नव्हतं, ह्या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या. मग मी त्यावेळेस माझ्या मित्रपरिवारामध्ये आवाहन केलं की आपल्याला अशा पद्धतीने काम करायचं आहे. मग त्यावेळेस टीम सुरुवात झाली. हे सगळं करत असताना एक सर्वात मोठा इश्यू येत असतो की आर्थिक पाठबळ तुमच्या मागे असणं, उभं राहणं खूप महत्वाचं आहे. मग माझ्या कामाची दखल घेत ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये एक छोटी छोटी लोक मदत करत गेली. त्या डॉक्टर आणि पेशंट गॅलरीचे ब्रिजेश कासर सरांचा खूप मोठा हात आहे. इथोस रिअल इस्टेटचे अंजली वाघमारे, तुकाराम गायकवाड सर, ह्या दोघांचा हात आहे. सपनाताई हैदराबादवाले, नुसरत खान, आणि पुण्याची एक माधुरी बावीसकर आहेत, आणि आपल्या सोलापूरमध्येच नुकतंच साको फाउंडेशनच्या माध्यमातून जगदीश पाटील सरांनी कामास सुरुवात केली. ह्या साऱ्या लोकांचा सपोर्ट हळूहळू मला मिळत गेला, आणि ह्या सपोर्टच्या माध्यमातून आज संभव फाउंडेशन 850 लोकांपर्यंत पोहोचू शकले. ह्या सोबतच तुम्ही संभव फाउंडेशन लॉकडाऊन मधलं काम बघा, किंवा अन्य जे सध्याचे जे उपक्रम सुरू असतात, हे सगळं ह्या लोकांच्या माध्यमातून सगळं सुरू आहे. म्हणजे कुठलंही कार्य करताना त्याला आर्थिक पाठबळ असणं पण खूप गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्हाला त्याही अडचणी येत गेल्या असतील, पण त्यानंतर बऱ्याच संस्था, बऱ्याच संघटना आणि बरेच व्यक्ती
तुमच्यापर्यंत पोहोचले आणि आज संभव फाउंडेशनचं कार्य खूप छान असं चालू आहे. जसं मी तुम्हाला म्हणाले की सुरुवातीला तुम्हालाही बऱ्याच ठिकाणाहून निगेटिव्ह कमेंट्स मिळाले असतील किंवा तुम्ही हे करू नका वगैरे असंही आले असेल, तेव्हा तुमच्या मनात असा कधी विचार आला आहे का की आपण हे काय करतोय, आपण जाऊ दे, नको करायला हे, असं कधी तुमच्या मनात विचार आला का? एका पेशंटला घेऊन जाण्यासाठी म्हणावे तेवढे खिशामध्ये पैसे नसणार. रेल्वे स्टेशन पासून सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाण्यासाठी एका पेशंटला मिनिमम जवळपास 70 ते 100 रुपये लागत होते एका रिक्षामध्ये त्याला बसून घेऊन जाण्यासाठी. मग त्यावेळेस तो रिक्षावालाही कधी कधी नकार देत होता की हा मनोरुग्णाला कसं घेऊन जाऊ. मग त्यावेळेस त्या एका मनोरुग्णाला मी माझ्याच टू व्हीलर घेऊन हॉस्पिटल गाठणार, त्याला तिथे उपचार देणार. मग ह्यानंतर जे माझा जवळपासचा मित्र परिवार आहे ते कधीही माझ्या गाडीच्या सीटच्या पाठीमागे नाही बसला. म्हणजेच माझ्या जवळच्याच लोकांनी मला तुच्छ समजलं त्यावेळेस. म्हणजे नेमका अतिश हा काय करतो काय नाही, अशा लोकांसोबत वावरतो, हे करतो. कदाचित काही लोकांचा एक विचार असतो की आतिश खूप छान पद्धतीने काम करतो, तर बऱ्याच लोकांचा विचार असा असतो की अरे त्यांच्या गेल्या जन्मीचे पाप असतात, तुम्ही कशालाही करत बसतात, त्यांच्या कर्माचे भोग आहेत, त्यांच्या कर्माचे ते त्यांना फळ मिळालेले असतात. पण मला सगळ्यात वाटतं की ते माणसं आहेत, त्या माणसांना अधिकार आहे जगण्याचा. फक्त एक मानसिक आजारामुळे ती लोक भरकटलेले आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आलं तर ते तुमच्या माझ्यासारखी माणसं बनतील, हे मला समाजाला सांगायचं, दाखवून द्यायचं होतं. आणि ते कार्य तुम्ही करत आहात. म्हणजे तुमच्या मनामध्ये कधी तुम्ही निगेटिव्हिटी येऊ दिली नाही आणि अखंडपणे तुमचं संभव फाउंडेशनच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. संभव फाउंडेशनची सुरुवात झाल्यापासून आज 6-7 वर्षापर्यंत तुम्ही प्रत्येक घटकातल्या लोकांकरता, समाजाकरता भरपूर असं कार्य केलेलं आहे. मग तुमच्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. त्यातले काही ठराविक पुरस्कार कुठले आहेत तुम्ही सांगू शकाल? 2021ला सोलापूर महानगरपालिकेने, म्हणजे मी ज्या मातीत घडलो त्याच मातीने माझा सन्मान केला. ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी, खूप मोठी अचिव्हमेंट होती. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की सोलापूर महानगरपालिकेला आपल्या कामाची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी ह्या कामाची दखल घेऊन एका मोठ्या स्वरूपामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला आणि तिथे मला सन्मानपत्र प्रदान केलं. हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा कार्यक्रम होता आणि ही समस्त सोलापूरकरांनी मला दिलेली साथ किंवा मला करत असलेल्या सहकार्याची पोचपावती होते असं मला वाटतं. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळामध्ये जे जिल्हाधिकारी कार्यालयासोबत जे समन्वयाने आम्ही काम केलं होतं, त्यावेळेसच्या कलेक्टर सरांनी त्यावेळेस आम्हाला फाउंडेशनला जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत हे केलं, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलेलं होतं. खूप छान. तुमच्या कार्याची घोडदौड अशीच पुढे अखंड चालू राहावी हीच आमची इच्छा. सर, तुमच्या संभव फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला अजून कोणतं कार्य करण्याची इच्छा आहे किंवा भविष्यामध्ये संभव फाउंडेशनला तुम्ही कुठे आणि कुठल्या लेव्हलला बघू इच्छिता? संभव फाउंडेशनच्या माध्यमातून जे आता निराधार बेवारस मनोरुग्णांसाठी जे काम सुरू आहे, हे काम करत असताना आम्हाला रुग्णवाहिकेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासत असते. आम्ही समाजामध्ये लोकांना, दानशूर व्यक्तींना आवाहन करत असतो की आम्हाला एक रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे आणि ते आपल्या माध्यमातून आम्हाला मिळावी, ह्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि सोलापूर शहरामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये संभव फाउंडेशनच्या माध्यमातून बेवारस मनोरुग्णांसाठी एक मोठा प्रकल्प, एक शेल्टर होम उभं करण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून जे पेशंट मी बाहेरगावी परगावी घेऊन जातो त्या लोकांना मानसिकरित्या उपचार आपल्या इथेच मिळावे, जेणेकरून अनेक लोकांना आपल्याला तिथून बरं करून त्यांच्या स्थानिक कुटुंबामध्ये त्यांना आपल्याला पाठवता येईल आणि आपल्या कामाची व्याप्ती वाढता येईल. ह्या दृष्टिकोनातून सध्याला आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर, समाजामध्ये असे अनेक दानशूर व्यक्ती आहेत, त्यापैकी बऱ्याच व्यक्ती, बऱ्याच संस्था तुमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. काही व्हॉलेंटियर्स सुद्धा असतात की ज्यांना अशी समाजसेवा करण्याची इच्छा आहे आणि अशा व्यक्तींना जर संभव फाउंडेशनशी जोडलं जायचं असेल, त्यांना संभव फाउंडेशनचे मेंबर व्हायचं असेल, तर अशा लोकांकरता तुम्ही काय सांगाल? ज्या युवकांना सामाजिक कार्याची आवड असेल, ज्यांना एक समाजामध्ये एक समतेचा संदेश द्यायचा असेल, त्या तरुण मुला मुलींना माझं एक आव्हान आहे की संभव फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा अन्य काही तुम्हाला जे साधन मिळतील त्या साधनाच्या माध्यमातून तुम्ही समाजसेवा करण्यासाठी पुढे यावा आणि संभव फाउंडेशनच्या
जे उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सहभाग नोंदवून समाजाप्रती देशाप्रती काम करू शकता, हेच आवाहन करू शकतो. सर, जर संभव फाउंडेशनशी जोडलं जायचं असेल तर त्याच्याकरता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा तुमच्या कार्यालयाचा जर काही पत्ता असेल तर तोही आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगावा. सोलापूरमध्ये संभव फाउंडेशन सध्याला काम नवी पेठमध्ये सुरू आहे. तिथूनच आपल्या उपक्रमाचे प्रकल्पाचे कामं सुरू असतात. आणि संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर जो आहे 97 650 650 98. सोलापुरातल्या तमाम दानशूर व्यक्तींना आणि असे समाजसेवक की ज्यांना समाजसेवेची आवड आहे, असे इच्छुक तरुण तरुणी ज्यांना समाजसेवा करण्याची इच्छा आहे, कारण आपण प्रत्येकजण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या दातृत्वाच्या भावनेतून जर कुणाला समाजाकरता काहीतरी करण्याची इच्छा असेल तर ते नक्कीच संभव फाउंडेशनशी जोडले जाऊ शकता. तर आतिश सर, आज तुम्ही आमच्या जनता राज्य न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आल्यात आणि आपण खूप छान गप्पा मारल्यात. सर्वांना खूप छान असं मार्गदर्शन केलं. तुमच्या कार्याबद्दलची माहिती सर्वांना झाली आणि नक्कीच तुमच्यापासून प्रेरणा घेऊन आपले तरुण तरुणी नक्कीच समाजसेवेचं व्रत हाती घेतील अशीच आपण अपेक्षा बाळगूया. आणि तुमच्या संभव फाउंडेशनच्या पुढील सर्व वाटचालीकरता जनता राज्य न्यूज चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.